आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। खूप खूप स्वागत आहे आपकी अदालतमध्ये। तर चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला। आज आपल्या पाहुणे आहेत एक डान्सर, एक समाजसेविका, एक प्रवचन देणाऱ्या महिला जी राजकारणामध्ये आत्ताच आल्या आहेत। यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे, जाणून घ्यायचं आहे, कारण या हैदराबाद म्हणून बीजेपीच्या कॅन्डिडेट आहेत लोकसभेसाठी आणि यांच्या विरुद्ध आहेत असदुद्दीन ओवैसी। सो प्लीज वेलकम हैदराबाद मधून बीजेपीचे उमेदवार माधवीलता। आणि या टाळ्या अशाच सुरू राहू देत। मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजच्या आपल्या जजना। आपल्या आजच्या जज खूप खास आहेत, पूर्ण जगामध्ये आपल्या क्लासिकल डान्ससाठी फेमस आहेत। यांना पद्मविभूषणने सन्मानित केले गेले आहे। या भरतनाट्यम आणि ओडिशा शैलीच्या गुरु आहेत। प्लीज वेलकम सोनल मानसिंग। आणि याआधी की आपण आजचा खटला सुरू करू, आपल्या आजच्या जज राज्यसभेचा मेंबर सोनल मानसिंग यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करावी। आणि याआधी की मी आरोप लावीन माधवीलतांवर, एक नजर टाकूया माधवीलता यांच्या पॉलिटिकल करिअरवर, यांच्या सामाजिक कार्यावर। हैदराबादच्या राहणाऱ्या माधवीलता जबरदस्त वक्त्या आहे। भरतनाट्यम डान्सर आहेत, पेंटर आहेत, सिंगर आहेत। आजकाल पूर्ण देशामध्ये माधवीलता यांची चर्चा आहे, कारण या हैदराबाद मधून असदुद्दीन ओवैसीच्या विरुद्ध निवडणूक लढत आहे। लोकसभेसाठी बीजेपीच्या उमेदवार माधवीलतांनी त्या सीटवर आव्हान स्वीकारलं आहे, जिथे ओवैसी कुटुंबाचा मागील 40 वर्षांपासून ताबा आहे। This time he's shaken. He's shaken to the extent that he's changed his language. भाई, आप भाषा बदल दिए हो। आप पूरे दुनिया को दिखा रहे हो कि डर शुरू हो गया है। जंग तो इसके पहले ही शुरू हो गया है। माधवीलता हैदराबाद मध्ये एका हॉस्पिटलच्या चेअरपर्सन आहेत, कित्येक चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात। माधवीलता एक सुप्रसिद्ध सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत। त्यांनी हैदराबाद मध्ये हेल्थ कॅम्प चालवले, टॉयलेट्स बनवले, स्वच्छ भारत अभियान चालवलं, गर्ल्स एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये काम केलं। पण त्या कामांमध्ये देखील त्यांना लढावं भिडावं लागलं। ये डेमोक्रेसी नहीं है भाई, ये तो ब्रिटिश रूल से भी बदतर है, या मुगल के औरंगजेब के रूल से भी बदतर है। लगता दोनों मिल गए यहाँ पर। माधवीलता सनातन धर्मावर अस्खलित बोलू शकतात। त्यांचे प्रवचन देखील प्रसिद्ध आहे। त्यांनी गायलेलं भजन ऐकून लोक भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात। महाशक्ती दुर्गा महाशक्ती, अम्मा महाशक्ती दुर्गा महाशक्ती। हैदराबाद मधील निजाम कॉलेज मधून ग्रॅज्युएट आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी मधून पॉलिटिकल सायन्स मध्ये MA माधवीलता आपकी अदालत मध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला। माधवीलताजी, तुम्ही नवीन आहात राजकारणामध्ये, आत्ताच आल्या आहात, तर माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा शपथ घेऊन म्हणा की आपकी अदालतमध्ये जे जे काही बोलीन ते सत्य बोलेन, सत्याशिवाय काही बोलणार नाही। मी माझ्या काशी विश्वेश्वराला नमन करत असं म्हणेन। नमस्ते गस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। हे शंकर महादेवा, माझ्याकडून तेच बोलवून घे जे खरं आहे
जे सत्य आहे, जे मात्र सत्यच आहे. जर आता वचन दिलंय आणि देवाचं नाव घेतलं आहे तर चला सुरू करूया आजचा खटला. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप माधवी लतांवर. आपकी अदालतमध्ये हैदराबाद मधून बीजेपीच्या उमेदवार माधवी लतांवर आरोप आहे की या आयुष्यात डबल रोल प्ले करतात. आता माधवीजी, तुम्ही राजकारणात नवीन नवीन आल्यात, आत्ता तुमचे मंत्र उच्चार ऐकले तर तुमचं एक रूप पाहिलं, तुमच्याबद्दल माहिती गोळा करत होतो तर मला लोकांना विचारावं लागलं. हैदराबादमध्ये एक फिल्म स्टार आहेत, त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की बाबा सांभाळून राहा, या फ्लावर नाही फायर आहेत. मी तर माता राणीचं अनुष्ठान करते आणि जेवढं मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं आहे, देवी मा एक सरळ साधी मंगळागौर आणि पार्वती बनून पण बसते, पतीची सेवा पण करते आणि मुलांचं संगोपन पण करते. गरज पडली तर ती महिषासूर मर्दिनी पण बनते. ती फ्लावर पण आहे आणि फायर पण आहे. तीच आमची रोल मॉडेल आहे. पण आता आपण हैदराबादमध्ये पाहिलं 50% गल्ल्या अशा आहेत जिथे लोक जात नाहीत. तुम्ही तिथे देखील घुसता तर भीती नाही वाटत का? सर, मला जन्म देणारा पण परमेश्वर आहे आणि मला मृत्यू देणारा पण परमेश्वरच आहे. मग मधले हे लोक कोण आहेत? जेव्हा परमेश्वर स्त्रीला जन्म देतो तेव्हा मातृत्व तिच्यामध्ये अगदी ठासून ठासून भरून देतो, म्हणजे ती लोकांची पीडा समजू शकेल, एक आई बनून. आणि एक आई जेव्हा आपल्या मुलांसाठी काही करायची इच्छा ठेवते, वाघीण देखील घाबरत नाही आपल्या पिल्लांना खाऊ पिऊ घालायला. मग ही लोक कोण आहेत आम्हाला रोखणारी? दुःखी आणि कष्टी लोकांना मदत करण्यासाठी. भीती तर मला माहीतच नाही. तुम्ही जिथे पोहोचता तेव्हा लोक पळायला लागतात की अम्मा आली, गुंड पळतात आणि पोलीस देखील घाबरतात. आता असा एक किस्सा झाला होता. चिंगीचेरला म्हणून एक जागा आहे. दुःखद गोष्ट तर ही आहे की एकदा 7 ते 8 महिला त्या ठिकाणी होळी खेळत होत्या. त्यांच्यावर काही अत्याचार केले गेले. काही युवक होते त्यात, जे मस्जिदमधून नमाज पढून बाहेर आलेले. त्यांच्यामुळे दगडफेक झाली आणि डोकं फुटलं त्यांचं. हे माझ्या ऐकण्यात आलं. मी तर निघत होते. कोणीतरी मला म्हणाला, अम्मा हे तर तुमची कॉन्स्टिट्युएन्सी नाहीये. तर मी त्यांना म्हटलं, असं पण काहीतरी असतं ह्या जगात की ती तुमची कॉन्स्टिट्युएन्सी नाहीये तर तुम्ही कोणाची मदत करू शकत नाही. मी म्हटलं, ती माझ्या जातीची आहे, ती पण एक स्त्री आहे, मी पण एक स्त्री आहे, म्हणून मी जाणारच. असं मनात ठरवून मी निघूनच गेले. अंदाजे 3.5 किलोमीटरपर्यंत माझी गाडी पोचली आणि पोलिसांनी मला रोखलं. मला बघता क्षणी सगळ्या गाड्या गेल्या, फक्त माझीच गाडी रोखली गेली. मी विचारलं, बाबा काय झालंय, माझीच गाडी का रोखली? तर म्हणेल, नाही नाही तुम्ही नाही जाऊ शकत. आता ऐका, तुम्हीच नाही जाऊ शकत. मी म्हटलं, असं कुठे लिहिलंय का? असं काय झालंय की मलाच नाही जाऊ शकत? तर म्हटलं, ठीक आहे, 4 चाकांची गाडी तर तुम्ही रोखली, पण 2 पायांची गाडी तर तुम्ही नाही थांबवू शकत. तर मी निघाले रस्त्यावर सरळ. माझ्याबरोबर म्हणजे साथीदार पण निघाले. माझ्या मागे 10 पोलीस धावत होते. म्हटलं, धावू दे, थोडी चरबी तरी कमी होईल, काही फरक नाही पडत. नंतर मला म्हणाले, अम्मा प्रणाम, तुम्ही गाडी घेऊन निघा, कारण रस्त्यावर मला पाठिंबा देणारे लोक थांबली होती. तर घाबरली ही लोक आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही बसलो आणि आमची गाडी पुढे निघून गेली. आणि ज्या ठिकाणी हे चंगीचरणाची घटना घडली होती, मला आत जायचं होतं, बॅरिकेड्स घातले गेले. मला बघताच क्षणी 15 पोलीस तिथे आले. तर समोरून एक युवक येत होते. थकून गेले होते की ते काहीच करू शकत नव्हते. जसं त्यांनी मला बघितलं, ए अम्मा आली रे, द काइंड ऑफ ते ओरडू लागले आणि एवढी हिंमत आली त्यांच्यामध्ये. तर पोलीस म्हणाले की इथे काहीच नाही बोलू शकत आपण. तर एक युवक म्हणाला माझ्याकडे पाहून, अरे तिथे पण बोलायचं नाही, इथे देखील बोलायचं नाही, कधीपर्यंत चालणार तुमचा अत्याचार? मला बघून त्याचा आवाज चढला. खूप बरं वाटलं, कारण जर मी कोणाची हिंमत बनू शकते सत्य बाहेर आणण्यासाठी. तिथे जे गुंड होते ते पळाले, ते म्हणाले की साडीमधल्या डॉन आले. आणि जे लोक तुमची स्तुती करत होते ते म्हणाले लेडी सिंघम आली. कदाचित गरज आहे, नीड ऑफ द आवर. आय एम प्राऊड ऑफ दॅट. तर मग तुम्ही आता अशा आहात की लहानपणापासूनच अशा होतात तुम्ही? हां, खूप मुलांनी माझ्याकडून मार खाल्लाय. मग काय. मी खूपच ट्रेडिशनल पोशाखात राहायचे. आणि तुम्ही बाकी कशात दिसायचात लहानपणी त्याचा एक फोटो आहे माझ्याकडे, मला तो लोकांना दाखवायचा आहे. कुठून मिळवली आहे साहेब? आमच्याकडे तर नाहीये. खूप परिश्रमाने हा फोटो शोधून मिळाला आहे.
हे तुमचे वेगवेगळ्या काळातले फोटो आहेत. एनसीसी कॅन्डिडेट होतात तुम्ही, त्याचे फोटो आहेत आणि लहानपणीचे एकदम लहान होता तेव्हाचा फोटो आहे. हे कसे काय मिळाले तुम्हाला? कारण जितकं मला आठवतंय 1998 मी चुकत नसेन तर, सप्टेंबरच्या महिन्यात एवढा मोठा पूर आला होता पहिल्यांदा हैदराबादमध्ये कित्येक वर्षानंतर. आणि मी EWSच्या घरामध्ये राहत होते, म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, जे आज SC, ST आणि खूपच आर्थिक स्थिती ज्यांची खूपच कमी असते त्यांना ही घरं दिली जातात. मी त्या घरात लहानाची मोठी झाली आहे. आमचं घर हैदराबाद ओल्ड सिटी कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या याकतपुरा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये संतोष नगरमध्ये होतं आणि आमचं घर 3 फूट खाली जातं आणि वरून रोड जात होता. आणि एवढा पाऊस आला की सगळं पाणी घरात आलं आणि म्हणजे कमरेपर्यंत पाणी आलं होतं असं. म्हणजे मला कळत नव्हतं की माझे सगळे फोटोज, म्हणजे त्यावेळेला मी कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते. 15-20 अल्बम पाण्यात वाहून गेले. माझ्याकडे एक पण फोटो नाहीये. राजाजी, तुम्ही तर खूपच हुशार निघालात. एवढे सगळे फोटोज माहित नाही कुठून घेतले. तुम्ही मला पण एक कॉपी द्याल का? बरं वाटतं स्वतःला बघून, कारण मी विसरून गेले होते की माधवी कशी दिसायची. नाही, नक्कीच मी तुम्हाला शेअर करेन आणि तुम्हाला सांगतो की हे शोधण्यासाठी खूप कठीण परिश्रम करावे लागले आमच्या टीमला सुद्धा. पण आश्चर्याची गोष्ट तर ही आहे रजत साहेब, आजही कॉन्स्टिट्युएन्सी तशीच आहे. आज पण कॉन्स्टिट्युएन्सी तशीच आहे. माझ्या वयाचा सर्वात छोटा फोटोग्राफ तुम्ही आता दाखवलात. मी 3 वर्षाची आहे अँड टुडे आय एम ऑलमोस्ट 50 इयर्स ओल्ड. काहीच नाही बदललंय रजत साहेब तिथे. काय नाही बदललं? आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तीच हालत आहे. आजही EWSH पेक्षा लहान घरात लोक राहतात आणि इतकं सेक्युलर आहे तिकडची राजनीती की बिचारे मुसलमान पण तितकेच गरीब आहेत जितके की हिंदू आहेत. दाद द्यावी लागेल की त्यांनी सेक्युलर राहायचं तर नाही सोडलं ना साहेब. गरिबीमध्ये पण सेक्युलरिटी दाखवली आहे त्यांनी. दाद द्यावी लागेल ह्या गोष्टीची. आजही तिथे शाळा नाही आहेत. आजही तिथे कॉलेजेस नाही आहेत. गल्लीत फिरायला देखील मुलं घाबरतात. तर काय आठवणी आहेत? कसं माहोल, कसं वातावरण असायचं तेव्हा त्यावेळी त्या ओल्ड सिटीमध्ये? जास्त लांब कशाला जायचं? मी माझ्या स्वतःच्या घराबद्दल सांगते. माझ्या घराच्या समोर जो रोड आहे, तर आम्ही सगळे तर तेव्हा सायकलवर जाणारे होतो. माझ्या बाबांकडे तर एक सायकल होती. ते छोट्याशा एका मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये स्टोअर इन्चार्ज होते. पण जेव्हा कोणता सण असायचा, मग तो मुसलमानांचा असो किंवा हिंदूंचा असो, लोक अगदी आनंदात आपले सण साजरे करायचे. आणि माहिती नाही, मी लहान होते म्हणून मला रोड मोठा वाटायचा की खरोखरच रोड मोठा होता. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा मी त्याच रस्त्यावर निघून आले, तर त्याच रस्त्यावर घरं आली आणि ज्या वस्तीमध्ये 100 हिंदू होते, आता फक्त 5 हिंदुंची घरं आहेत. मी मानते की 1990sमध्ये किंवा 80sमध्ये जे कम्युनल रायट्स झाले होते, रात्रभर आम्हाला भीती वाटायची. तेव्हा मी खूप छोटी होते आणि घरातले प्रत्येक माणसं, पुरुष जे कोणी मोठे आहेत, एक दांडा घेऊन त्यांना पहारा द्यावा लागायचा आणि घरातल्या बायका मिरची हातात घेऊन गाठोडं बनवून घरात बसायच्या. आता विचारा का, माहीत नाही मध्यरात्री कोणी वेगळ्या ठिकाणून येतील 10-15 लोकं आणि डोकं फोडतील. तर कसल्याही आवाजाने एकदम दचकून उठायची मी. इतक्या वर्षानंतर सत्य तर हेच आहे, तेव्हा कम्युनल राईट्स व्हायचे, आता पॉलिटिकल राईट्स होत आहेत. फरक तर काहीच नाहीये. पण माधवीजी, आम्हाला तर हैदराबाद माहिती आहे, IT सिटी म्हणून ओळखतात. जगामध्ये त्याची ओळख आहे. ज्या हैदराबादबद्दल तुम्ही आता बोलत आहात, ते तेलंगणा राष्ट्राची कॅपिटल सिटी आहे. आणि ज्या हैदराबादबद्दल मी बोलत आहे, दुर्दैवी गोष्ट तर हीच आहे की ती लोकसभा पार्लिमेंट कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ज्याच्या दरम्यान 7 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. नॅस्कॉमनी गेल्या वर्षी सांगितलं की जवळजवळ 3 लाख नवीन IT जॉब्स पूर्ण देशभरात भरती होतात, ज्यापैकी ऑलमोस्ट 1,20,000 नोकऱ्या फक्त तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये भरती होतात. आणि तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्यापैकी 2-3% देखील हैदराबादच्या लोकसभा पार्लिमेंटमधून भरती होत नाहीत. आणि ज्यांनी कोणी IT जॉब्स मिळवली आहे, समजून घ्या,
कोणत्याही परिस्थितीत शिकून बिकून वाटेल तितकी कष्ट करून त्यानंतर ते हैदराबादच्या पार्लमेंटमधून निघून जातात, हायटेक सिटीमध्ये जातात. कारण त्यांना राहायचं नाहीये. त्या अपमानात नाही राहायचंय, त्या गरिबीमध्ये नाही तुम्ही म्हणता राहायचंय. की मुस्लिम मुलांनी त्यांच्या मदरशांमध्ये गेलं पाहिजे, मदरशांमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवलं नाही. तुम्ही तुमच्याच मुलांना घरी बसून शिकवलंत. साहेब, जर मी माझ्या मुलांना घरी बसवून शिकवलं आहे, माझं पहिलं कारण हे होतं, की माझी मुलं रडत-रडत कधीच शाळेत जायला नको होती मला. जर मुलं हसत-खेळत राहू शकतात, हसता-हसता कॅडबरी खाऊ शकतात, हसता-हसता सिनेमा बघू शकतात, कार्टून बघू शकतात, तर हसत-हसत अभ्यास का नाही करू शकत सांगा बरं? मी 25-30 वर्ष शिक्षिका होते. तर मला दरवेळी हा प्रश्न असायचा, की मुलं हसत का नाही शिकू शकत? आणि मी ज्या कोणत्या वर्गात जाऊन शिकवत होते मुलांना, एकही मुलं आजपर्यंत रडलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट मदरसांबद्दल सांगायची, त्यांचे आई-वडील कुठे इतके शिकले आहेत साहेब? जर असते, तर आज ही हालत झाली असती का? मदरसामध्ये मुलं यासाठी जातात, कारण त्यांची आई-वडील कमीत कमी 5वी किंवा 6वी पर्यंतच जेमतेम शिकलेले असतात. तर माझं हे जे एक्झाम्पल आहे साहेब, असंच काही त्या मदरसांमधल्या मुलांकडे असतं तर सर्वात आधी मीच खुश झाले असते. ते मदरशांमध्ये जे चालवणारे लोक आहेत, ज्या मुस्लिम महिलांना भेटायला तुम्ही सारख्या-सारख्या जात असता, ते लोकं म्हणतात की ही माधवी लता आमच्या इथे सारखी येऊन स्त्रियांना भडकावते. त्यांना सांगते की घरातून बाहेर पडा. बरं. तुम्ही त्यांना सांगता काहीतरी काम करा. हां. तुम्ही त्यांना सांगता की मुलं जन्माला घालू नका. साहेब, मी तुमच्या 3 प्रश्नांचं ह्याच सिक्वेन्समध्ये उत्तर देईन. पहिली गोष्ट तर ही आहे की ज्या मदरसांमध्ये मी जेवण पाठवते, मेडिकल कॅम्प्स फ्रीमध्ये देते, त्यांना औषधं फ्रीमध्ये देतो आम्ही लोकं आणि त्यांना रोजाच्या वेळी, इफ्तारच्या वेळी जेवण पाठवतो आम्ही, ब्लँकेट्स देतो, कपडे शिवून देतो, रेफ्रिजरेटर्स देतो, कपाटं पाठवतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा हे लोकं आम्हाला म्हणतात, "अम्मा तुम्ही हे सगळं करताय, पण कुठेही हे सांगू नका की आमच्या मदरसाचं नाव काय आहे आणि आमची मुलं आणि आम्ही कसे दिसत आहोत ते." कारण त्यांच्या मोहल्ल्यामधून त्यांना घाबरवलं जात आहे की खबरदार जर तुम्ही बाहेर कोणाकडून कसली कोणती मदत घेतली तर. एका बाजूचे सत्य हे आहे आणि कोणी मौलाना साहेब जरी आले तिथे तर त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यापैकी जर कोणी इथे आलं तर आम्ही तुमचे तंगड्या तोडून ठेवू. हे माझ्याच टीम मेंबर्सना सांगतात ते. चुपचाप तुम्ही तिकडे द्यायचं आणि चुपचाप निघून जायचं तिथून. आता तुमच्या दुसऱ्या गोष्टीकडे मी येते की आम्ही स्त्रियांना हे नाही सांगत की मुलं जन्माला घालू नका. पण हे सांगतो आम्ही त्यांना की तुम्ही कितीही मुलं जन्माला घाला. पांडवांना जन्माला घाला, कौरवांना कशाला घालताय? असं म्हणणं असतं आमचं. आम्ही हेच सांगत असतो त्यांना की तुम्ही मुलांना तर जन्माला घालताय, पण त्यांना जेवण नाही देऊ शकत आहात तुम्ही, कपडा नाही देऊ शकत आहात तुम्ही त्यांना, शिक्षण नाही देऊ शकत आहात तुम्ही. तर देशासाठी काय देत आहात तुम्ही? कारण एक आई समजू शकते दुसऱ्या एका आईचं दुःख, की आई तू मुलांना जन्माला घाल, पण देशाला गर्व वाटू दे त्यांच्याबद्दल. एक लहानसं मूल ज्याला माहीत देखील नाही की तो कशासाठी या धर्तीवर आला आहे, तिथपर्यंत त्याचं आयुष्य निघून जातं, जिथे त्याला मागे वळून बघण्यासाठी थोडाही अवसर मिळत नाही. हेच फक्त मी त्या आयांना शिकवते. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता तेव्हा तिथले लोक म्हणतात या हैदराबादला बदनाम करत आहेत, ओल्ड सिटीला बदनाम करत आहेत. तिथल्या मुलींबद्दल तुम्ही म्हणता की इथे तर मुली फक्त विकल्या जातात. साहेब, ही 15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी मिडल ईस्टवरून तिने आपल्या आईला, आपल्या वालिदाला फोन केला होता तिने हैदराबादमध्ये, "मम्मा, तुम्ही आता लोकांना थाटामाटात जेवण घाला पैसे असतील तर, तुमच्या मुलीचं 18व्या वेळी लग्न झालं आहे." हे सत्य आहे साहेब. 16 वर्षाच्या मुलीचं 70 वर्षाच्या माणसाशी लग्न होतं अरबमध्ये साहेब. काय आपल्या घरातली मुलगी ही मुलगी नसते का? हा धर्म कुठून आला साहेब? मुली तर मुलीच असतात ना, माझ्या पण 2 मुली आहेत. हिम्मत असेल कोणाची असं करायची? मी हेच समजवत असते त्या स्त्रियांना. मी माझ्या मुलींचं 21 वर्षापर्यंत लग्न होऊ देणार नाही. मी माझ्या मुलींना शिकून सवरून मोठं करेन व्यवस्थित. एक आई आणि आईच्या मध्ये धर्म कुठून आला साहेब? फक्त मुलगी, प्रेम, चांगल्या सासरी जाऊ दे, एक प्रतिष्ठित इज्जतदार मुलाशी लग्न होऊ दे,
सुशिक्षित असावी आणि त्यांचं घर संसार चांगलं सांभाळावी. फक्त एवढीच प्रार्थना असते आमची देवाशी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, अशी खूप सगळी गल्ल्या आहेत, घरं आहेत, जिथे तोंड दाबून राहावं लागतं, ज्यांचा आवाज 4 भिंतींच्या बाहेर नाही निघू शकत. जे गरिबीमध्ये त्या चिखलामध्ये 2 वेळा 4 वेळा लग्न करतात. कारण त्या पैशांमुळे त्यांना आधीच्या 8 किंवा 7 मुलांचं जेवण मिळू शकतं त्यांना. तर कित्येक मुली विकल्या जातात साहेब, घरी फक्त जेवण आणण्यासाठी. तुम्ही जेव्हा अशा रूपामध्ये तुम्ही टिकली लावून, रुद्राक्ष धारण करून, भांगेत सिंदूर भरून मुस्लिम भागामध्ये जेव्हा जाता त्या गल्ल्यांमध्ये, मग तर येऊन देतात तुम्हाला? 8 वर्षांपासून मी खास करून ह्याच मुसलमान गल्ल्यांमध्ये काम करत आहे. पण एकदा सुद्धा, सत्य मी सांगते तुम्हाला, एकदा सुद्धा एक मुसलमान बाई किंवा परिवार यांनी मला हे नाही विचारलं की तुम्ही कसे काय येऊ शकता आणि तुम्ही का येता इथे. आता मला खरं बोलावं लागेल, आमच्या लाडक्या असज्जींची लोकं यायची आमच्या राशनच्या पिशव्या शोधण्यासाठी. कोण आहे ही बाई? कुठून आली आहे? काय करते ही? कशासाठी करते? आणि नेहमी माझे ड्रायव्हर्स घाबरायचे, कारण माझ्याबरोबर फक्त 2 किंवा 3 लोकच यायची माझ्याबरोबर काम करायला. आणि जेव्हा पण मी या मुलींकडे जाते, या स्त्रियांकडे जाते, त्यांचं दुःख समजून घ्यायला, त्यांची पीडा समजून घ्यायला, मी रिकामी हाताने नाही जात. मी 1 महिन्याचं राशन घेऊन जाते. कारण मला भेटल्यानंतर कोणतीही आई आपल्या घरी रिकामी हाताने नाही जायला पाहिजे. फक्त त्या मुलांना जेवण मिळावं म्हणून मी घेऊन जाते. जनतेमधून आपण प्रश्न घेऊया. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हैदराबादचे गुंडे आणि जितके पण लोक आहेत जिथे जे गुंडागर्दी करतात, त्यांच्याशी लढायला हिंमत कुठून येते तुमच्यात? ही हिंमत माझ्या एकटीची नाहीये. कित्येक वर्षांपासून जे हिंदू आणि मुसलमान एकमेकांशी लढत आले आहेत, मी त्यांच्यापेक्षा तर महान नाहीये बाळा. तेच कदाचित मला हिंमत देत आहेत. जर हाच विचार करत बसेल माणूस, तर काय आज आपण स्वतंत्र भारत देशामध्ये बसू शकू? कोणाला कोणाला तरी पुढे जावंच लागेल. आणि जर ती मी आहे, तर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते. पण तुमच्या हिमतीचे किस्से फक्त गुंडाच्या लढण्यात नाही आहेत. मी ऐकलं की जेव्हा लग्न करण्याची संधी होती, तर पेपरात ॲड पाहिली, मुलगा पसंत आला, तुम्ही एकट्याच त्याच्या घरी गेलात. तुम्ही तर असं म्हणते जसं एक मुलगा मुलीच्या घरी गेलाय. मी 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 माझ्या नवऱ्याच्या घरी नाही घुसलीये. जेव्हा त्यांनी ॲड दिली होती, ही इज एन IITian फ्रॉम चेन्नई. खूप इंटरेस्टिंग ॲड दिली होती त्यांनी त्यावेळी. आणि मी 25 वर्षाची झाली होती आणि मी लग्नच करत नव्हते. बाबा थकले होते माझ्यासाठी मुलगा शोधून शोधून. कारण खूप लांबलचक लिस्ट होती माझी, काही कमी नव्हती. सर्वात पहिलं तर हे होतं की त्यांनी हुंडा घेऊ नये आणि त्यांनी स्वतःहून येऊन स्वतःच्या खर्चानी माझं लग्न करून घेऊन जायचं. मी म्हणायची की सगळे वेद म्हणतात की महालक्ष्मीला घेऊन येत आहे, तर महालक्ष्मी स्वतःच्या खर्चाने तर नाही ना येणार. खर्च तर तुम्हाला करायला पाहिजे ना महालक्ष्मीला घेऊन जायला. पण परमेश्वराची कृपा अशी झाली, असं वाटतं स्वयं काशीचे विश्वेश्वर स्वयं आले. माझ्या पतींचं नाव देखील विश्वनाथ शर्माजी आहे. तर पूर्ण लग्नाचा खर्च स्वयं करून माझ्या लग्नाची वरात स्वतः घेऊन गेले. 1ही रुपया माझ्या माहेरच्यांनी खर्च नाही केला आणि मी करून पण नाही दिला. तुम्ही लग्नाचं सिक्रेटचं सांगितलं, आता हे देखील गुपित सांगा की राजकारणामध्ये कसे आलात तुम्ही? साहेब, जेवढं आश्चर्य तुम्हाला वाटते तेवढंच आश्चर्य मला पण आहे. तुम्ही सगळ्यांनी तर पाहिलंच असेल ना, जेव्हा लोकसभाची नावं घेतली गेली होती टीव्हीमध्ये, चॅनल्सवर. मी पण तुमच्याच बरोबर बघत होते, माझा नवरा आणि मुलांबरोबर. स्क्रोलमध्ये माझं नाव येत होतं आणि ते सारखं माझं नाव बोलत होते. मला कळत नव्हतं की हे माझंच नाव घेत आहेत ना, म्हणून मी एकदा चिमटा काढला असा स्वतःलाच. ते माझंच नाव होतं. बस एवढंच मला कळतंय साहेब. ह्याच्या पुढे मला काही माहीत नाही. तुम्ही म्हणता की तुम्ही कधी बीजेपीच्या कोणत्याच लीडरला नाही भेटलात, नाही मोदीजींना भेटलात. सरळ तुम्हाला लोकसभेमध्ये ते देखील ओवेसी साहेबांच्या विरुद्ध उभं केलं.
साहेब, मी स्वतःला नशीबवान समजलं असतं जर ह्यापूर्वी मला मोदीजींचं दर्शन झालं असतं. मला त्यांचं दर्शन नाही मिळालंय साहेब. मी फक्त टीव्हीवर बघितलं आहे आणि हे तिकीट मिळाल्यावर मला खूप बरं वाटलं, कारण ह्यामुळे तरी त्यांचं दर्शन होऊ शकेल. बस ते ह्या युगाचे महायोगी आहेत ते. आणि माझा चेहरा देखील त्यांनी पाहिला नव्हतं. मला ते ओळखतही नव्हते. फक्त माझं काम बघून, माझं गेले 20 वर्षांचं काम बघून, चॅरिटेबल वर्क, मी 1008 नॉर्मल डिलिव्हरीज फ्रीमध्ये डिक्लेअर केल्या होत्या पूर्ण हैदराबाद कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 8 ते 10 महिन्यांपूर्वी. हे सगळं सुद्धा जाणून मी काय बोलू अशा माणसाबद्दल ज्यांचं नाव आहे मोदीभाई. ते दिल्लीमध्ये बसून सुद्धा बघितलं नव्हतं त्यांनी मला, पण त्यांना माहितीये सगळं माझ्याबद्दल आणि त्यांना वाटलं की ही लढू शकते असदच्या विरोधात आणि तिकीट दिलं मला. आता सांगा, ह्याच्यापेक्षा जास्त ट्रान्सपरंट पॉलिटिक्स काय असू शकतं? मी तर चपापले आहे साहेब. आय एम टोटली फ्लॅट. आम्ही देखील चकित झालो. तुमचं नाव आलं, सगळे गुगल सर्च करायला लागले की कोण आहे, कोणाला तिकीट देऊन टाकलेलं आहे. साहेब, तुम्ही असं म्हणते जसं हिंदी मूवीमध्ये वो कौन थी. सर, मी भूत तर नाहीये. मी पण माणूसच आहे आणि काही चांगलं करायचं आहे. ओवेसी साहेब देखील आजकाल म्हणत आहेत की वो कौन थी. तिच्याबद्दल काही आरोप आहेत माझ्याकडे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये माधवी लतांवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. లేచింది నిద్ర లేచింది మహిళా లోకం దద్దరిల్లింది पुरुष प्रपंचम. ह्याचा अर्थ आहे जाग आली एका स्त्रीला आणि हल्ली सगळी पुरुष जात. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुणे आहेत, एक सरप्राईज गेस्ट आहेत. नाव आहे माधवी लता. माधवी लतांवर पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये हैदराबाद मधून बीजेपी उमेदवार माधवी लतांवर आरोप आहे की त्या ओवेसी साहेबांच्या मागे लागल्या आहेत. आता बघा माधवीजी, जुम्मा 4 दिवस तुम्हाला राजकारणात येऊन झाले आहेत आणि तुम्ही त्या माणसाला पकडत आहात जे 40 वर्षांपासून त्याच्या कुटुंबाचा हैदराबादच्या सीटवर कब्जा आहे. त्यांना कोणी हलवू शकत नाही. 3 लाख मतांनी जिंकले होते ते मागच्या वेळी. हो साहेब, जर आपल्याकडे पण असे बोगस वोट्स असते तर आम्ही तर 4000 वर्ष जिंकतच गेलो असतो. पण काय करणार, आमच्याकडे बोगस वोट्स तर नाही आहेत. ज्यांच्याकडे 6,20,000 बोगस वोट्स आहेत. एक एपिक नंबर तुम्ही टाईप कराल तर त्या एपिक नंबरच्या दरम्यान इलेक्शन साईटवर तुम्ही 2-2 ठिकाणी वोटर ID पाहू शकाल. चंद्रायणगुट्टा, याकुतपुरा, चारमिनार. असे 1,60,000 वोट्स आहेत त्यांच्याकडे. तर तुम्हाला म्हणायचं की ते बेईमानी करून हो जिंकतात. हो, अगदी खरी आहे ही गोष्ट. मी बोलायला घाबरणार नाही. तर याचा अर्थ यावेळी देखील ते 3 लाख मतांनी जिंकून येतील. साहेब नाही, 1,50,000 हरणार आहेत ते. हरणार आहेत साहेब, बघत राहा तुम्ही. हरवूनच राहणार आम्ही. माधवीजी, ओवेसी साहेबांबद्दल लोक म्हणतात की ते बॅरिस्टर आहेत. त्याने ठरवलं असतं तर ते अगदी ऐशोआरामात आयुष्य जगू शकले असते. पण ते गरिबांसाठी, मजुरांसाठी काम करत आहेत आणि हो साहेब. त्यांचे भाषण ऐकतो तर ते म्हणतात की गरिबांच्या डोळ्यातले अश्रू हैदराबादमधील लोकांचे हे माझेच अश्रू आहेत. साहेब, मला माहिती होतं रजत साहेब की तुम्हाला फार पुळका आहे त्यांच्याबद्दल आणि म्हणूनच मी प्रिपेअर करून प्रूफ घेऊन तुमच्याकडे आली आहे. साहेब, ही लोक इलेक्शन कमिशनच्या समोर हे दाखवतात, जॅग्वार लँड रोवर टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर TF09CFTR1174 टू द चीफ इलेक्शन ऑफिसर. ह्यामध्ये लिहिलेलं आहे, ज्यामध्ये असदुद्दीनजींचं नाव लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये. गोष्ट फक्त सुरू झाली आहे. मजा आता येईल. हे अंडर रजिस्ट्रेशन तुम्ही बघा, किंग्ज रेडिओ एक्झम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर हीच गाडी रजिस्टर्ड आहे. आता आणखी एक गोष्ट दाखवते तुम्हाला पटापट. हे आहेत ते किंग्ज ज्यांच्या घरावर IT रेड्स पडले आहेत. हैदराबाद बेस्ड रिअल इस्टेट फर्मची लोकं आहेत ही, ज्यांच्यावर ED रेड झाले आहेत.
आणि स्वतः इन्कम टॅक्स म्हणते, द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सस्पेक्ट्स दॅट द लार्ज अमाउंट ऑफ अनअकाउंटेड मनी इज बीइंग प्रोव्हाइडेड टू अ पॉलिटिकल पार्टी थ्रू बिझनेसमॅन. इथेच त्यांच्यावर शेल ट्रान्झॅक्शन अंडर विजिल झालं आहे. साफ साफ इथे म्हणत आहेत, शहनवाज अ फलकनुमा इज द बिझनेसमॅन हू हॅज फ्लोटेड किंग रेडिओ एक्झिम, ज्यांचं नाव RTMA आपल्या रोड ट्रान्सपोर्टमध्ये जॅग्वारसाठी आहे. तीच गाडी असदुद्दीनजी इलेक्शन कमिटीला सबमिट करतात, ही माझी गाडी आहे. तुम्हाला लिंक समजली आहे. आता हेच किंग्स कॉलनी लेआउटच्या शास्त्रीपुरममध्ये पूर्ण केले होते. हेच लोक जे चुकीचं काम करून पैसे कमावत आहेत आणि शास्त्रीपुरममध्ये असदजींचे 7 एकर जमीन आहे. आणि हेच असदजी इलेक्शन कमिशनला 2017 आणि 18ला सबमिट करत आहेत. साहेब, आमची वर्षभरची कमाई फक्त 10 लाख आहे साहेब. पण तेच असदजी 2018मध्ये मुलीचं धूम धडाक्यात साखरपुडा करतात 6 करोड खर्च करून. आता सांगा तर 6 खरं. करोड रुपये हो साखर. आम्ही कोण आहोत काही बोलायला. हा बघा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे, साहेबांनी 6 करोड खर्च केले आहेत. इट इज बिलीव्ड दॅट द फॅमिली हॅज स्पेंट 6 करोड ऑन दिस इव्हेंट अँड ओनली 1.25 crore स्पेंट ऑन इम्पोर्टेड दुबई गोल्ड प्लेटेड प्लेट्स, फक्त विथ 450 टाइप्स ऑफ फूड. आता गोष्ट इथेच थांबत नाही साहेब, पुढे जाऊया. आता ह्यावर इलियास शमशीद जे खूप एक मोठे रिफॉर्मिस्ट आहेत. असं नाही आहे की मुसलमानांमध्ये पण खूप चांगले लोक आहेत, ज्यांच्याबद्दल पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे फ्रंट ऑफ इंडिया, रिफॉर्म्स फ्रंट ऑफ इंडियासाठी काम करत आहेत. आणि हे म्हणतात, असद साहब, यू ऑफ्टन हॅव मेन्शन इन युअर स्पीचेस, जा वाचा स्वर्गातल्या राजकुमाराचं लग्न कसं असतं. आता यांच्या स्पीचेसमध्ये हे म्हणतात की इराणी चहावर एक बिस्किट देऊन लग्न करायला पाहिजे. आणि स्वतःच्या मुलीसाठी लग्न पण नाही, निकाह पण नाही, फक्त एंगेजमेंट आहे. अँड ऑल ऑफ अस नो दॅट कुरान अंडर मोहम्मद प्रॉफेट हॅज नेव्हर एनकरेज्ड एंगेजमेंट्स. देर इज नो प्रोसेस कॉल्ड एंगेजमेंट्स. नाही साहेब, मी तुम्हाला आता बोलायला देणार नाहीये, थांबा. हां, तुम्हीच म्हणालात ना की मी स्वयं वाघिणीला घेऊन आलोय. मग वाघीण कुठे बोलू देईल तुम्हाला. देअरफॉर इट इज बीइंग फेल्ट ॲज इफ नाव नॉट पॉसिबल टू ड्रॉ दिस कम्युनिटी आउट ऑफ पॉवर्टी, बिकॉज दिस इज अ फितना. And fitna is that a rich person spends lavishly and everyone else starts to imitate him casually. Those who do not have money, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत, choose sources like begging, theft, corruption and even selling out their assets. पण ते खूप सारे असे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चालवतात, खूप सारे हॉस्पिटल चालवतात, ज्यामध्ये गरिबांचा उपचार केला जातो. त्यांच्या ज्या शाळा कॉलेज आहेत त्यामध्ये गरिबांना शिकायला मिळतं, त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. साहेब, कधी जाऊन तुम्ही त्यांचं रजिस्टर पाहिलंय का की किती गरिबांना त्यांनी फुकट दिलंय? ते लोक बोलतायत आणि तुम्ही ऐकत आहात. कधी तुम्ही खरं खोटं पाहिलंय? साहेब, माझ्याकडे एक मुलगा आला होता, एक मुसलमान मुलगा. कारण मी जेव्हा चॅरिटीची कामं करते तेव्हा लोक माझ्याकडे येऊन काही बोलतात. तर तो मुलगा माझ्याजवळ येऊन, मला माहिती नव्हतं त्याचा बॅकग्राऊंड की तो हैदराबादी आहे. मी त्याचं नाव नाही सांगू शकत कारण खूप रिस्क असतं जेव्हा आपण कुणाचं नाव घेतो. तर जेव्हा तो मुलगा माझ्याजवळ आला तेव्हा तो खूप दुःखी होता. मी म्हटलं, त्याला काय झालं रे, काय चालू आहे? तर माझ्या मेडिकल कॅम्प्समध्ये तो मुलगा मदत करायचा. तर म्हणाला, काय करू अम्मा, माझं तर आता फायनल इयर आहे, MBBS संपेल आता, मला पुढे शिकायचंय. तर मी म्हटलं, त्यात कोणती मोठी गोष्ट आहे? आपलं तर विदिनची हॉस्पिटल आहे, आपण तर मुलांना DN पण देतो. तर जर तुम्हाला सीट मिळत नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तू कार्डिओलॉजी जॉईन करून टाक, आम्ही कार्डिओलॉजीमध्ये तुला सीट मिळवून देऊ. तर म्हणाला, बस एवढं सोपं आहे? तर मी म्हटलं, तू पसमंदामधून येतोस तर काय फरक पडतो साहेब, तुम्ही देशासाठी काहीतरी करा, काहीतरी बना, आय विल गिव्ह यू अ सीट. देन ही हॅपन टू टेल मी,
इतकं सोपं असतं कोणाला स्वतःचं हॉस्पिटल असून दुसऱ्याला मदत करणं. मी म्हटलं हो. तर म्हणाला, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. म्हटलं काय? जेव्हा त्याला मेडिकल शिकायचं होतं तेव्हा तो आपल्या अब्बूबरोबर असदजींकडे गेला होता आणि म्हणाले, असदजी बडे भाई, मला मेडिकल सीट मिळवून द्या. मी एमसेट पास केलंय. मी खूप मोठ्या मार्कांनी पास झालोय. मला गव्हर्नमेंट सीट मिळणार नाही. तुमच्या डेक्कन मेडिकल कॉलेजमध्ये मला सीट द्या. तर त्यांनी सांगितलं की 60-70 लाख होतील. तर तो म्हणाला, इतकं तर देऊ शकणार नाही साहेब. 31-40 पर्यंत मी अरेंज केलेलं आहे. तुला काय करायचंय रे? अभ्यास MBBSचं. तू जा, दुकान उघड आणि तिथे बसून काम कर तू. जा. दिस इज द ट्रुथ ऑफ हैदराबाद. काय करणार साहेब? असदभाईंच्या 2 पद्धती. तुम्ही बोललात ना माझ्याबद्दल इंट्रोडक्शन देताना 2 टाइप्स. सर खरं तर 2 टाइप्स असदभाई आहेत. जर बाहेर त्यांच्या तुम्ही उर्दू स्पीचेसना जर कोणीही थोडीशी मेहनत करून त्यांचे उर्दू स्पीचेस समजून घेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्ही मला सांगा कोणते मोठे पार्लेटेरियन आहेत ते. जेव्हापासून तुम्ही अशा प्रकारे त्यांच्याबद्दल बोलणं सुरू केलं आहे, मी ऐकत होतो लोक म्हणत होते की जबसे आई माधवीलता असद भाई लापता. रजत साहेब, हे तर माझ्या कॅम्पेनिंगसाठी खूप मोठं स्लोगन बनू शकतं, हो की नाही? थँक यू फॉर गिव्हिंग मी अ वंडरफुल स्लोगन. विल यूज इट फॉर अवर कॅम्पेन. थँक यू. पण तुम्ही त्यांच्याबद्दल अशा गोष्टी का पसरवता की ते द्वेष पसरवतात, लोकांच्या आपापसात भांडणं लावतात? याचा देखील काही पुरावा आहे साहेब, तुमच्याकडे? त्यांच्या RNA DNA मध्ये आहे हे. तुम्ही का फक्त असदजींवरच कसा असे आरोप लावत आहात तुम्ही? हे तर खूप चुकीचं आहे ना. मी तुम्हाला सांगते. त्यांचे दादाजी अब्दुल वहीद दादाजी जे आहेत, he was arrested on May 14th, 1958 under the orders issued by Hyderabad police a day under section 31 with the subsection 2 of the Prevention Detection Act 1950. The police booked Abdul Wahidi Owaisi for rousing or attempting to rouse communal passions and attempting to create panic, resentment for hatred in the minds of Muslims against state and non-Muslims as disclosed by speeches made by him in public meeting. तारीख सकट दिलेला आहे 5th, 12th, 23rd and 24th October 1957, 15th November 1957 and January 9th. ही गोष्ट इथेच संपत नाही साहेब. ही गोष्ट अजून थोडी पुढे जाईल. आता ह्यांचे वारस अकबरुद्दीनजी ते म्हणतात, मजलिस इत्तेहादु मुसलमीन रेव्यो और मुसलमानों की जमात है. हे हिंदुस्थानाच्या तोफांसमोर आपली स्वतःची छाती पुढे काढणारे रझाकार आहेत. तसं तर अकबरुद्दीनने 2-3 गोळ्या खाल्ल्या आहेत, पण आमच्या आजोबांनी पंजोबांनी तर हिंदुस्थानाच्या तोफांचा सामना केला आहे. अजूनही तो मजलिस आहे आणि राहील. काय आहे हे? आणि लगेचच अकबरुद्दीन भाई म्हणतात, रझाकार पाकिस्तानला पळाले आणि वफादार इथे राहिले. तर काय कासिम लझमीचे वफादार राहिले इथे? सांगा साहेब, कोणाचे वफादार राहिले इथे? कोणाचे वफादार राहिले इथे जे म्हणतायत हे लोक? अकबरुद्दीनजी, आम्ही रझाकार आहोत. लोकांना डोळे उघडले पाहिजेत. ते म्हणत होते की एकदा उभा राहून बोललो होतो तर 15 मिनिटं पूर्ण हिंदुस्थान हादरला होता. आता May 13th जी आपली निवडणूक होणार आहे, आता जग हलणार आहे की अझरुद्दीनचं गड हलणार आहे? हादरवून ठेवू साहेब आम्ही. बोलायला काय जातंय साहेब? खूप लोक खूप काही बोलत असतात. करून दाखवणारीच माणसं हिंमतवाली असतात. तुम्ही तिथे लोकांना हे पण सांगता की त्यांच्या जाहीरनाम्यात लिहितात की जे त्यांना मत देतील त्यांना गोमांस मिळेल. अरे वा, तुम्ही तर खूप चांगला अभ्यास केलाय, आमच्यापेक्षा पण चांगला. बीफ ईटिंग, इकॉनॉमिक टाइम्स, पॉलिटिक्समध्ये दिलंय. बीफ ईटिंग मे बी बॅन्ड इफ MIM नॉट वोटेड इन हैदराबाद. असदुद्दीन ओवेसी त्यांनी स्वतः मुसलमानांचं आयुष्य इतकं छोटं करून टाकलंय साहेब की मॅनिफेस्टोमध्ये काय आजपर्यंत तुम्ही कोणत्या राजकारण्याला बोलताना पाहिलंय की बाबा तुम्हाला आजपासून चिकन खाऊ देणार नाही जर तुम्ही आम्हाला वोट दिलं नाही तर? तुम्हाला कॅडबरी खायला देणार नाही कोणी लोक तर मला वोट द्या. 40 वर्षांपासून एका बॅरिस्टरचं असं म्हणणं आहे, देन व्हॉट इज द मॅनिफेस्टो?
आय वुड रादर से आम्ही ट्रिपल तलाक काढून टाकू, काढायला लावू. आम्ही मुलींना त्यांच्या माहेरी बरोबरीचा हक्क देऊ. आम्ही मदरसांमध्ये आर्टिकल 30 तैनात करून इंग्रजी शिकवू. आम्ही मोहल्ले स्वच्छ करून घेऊ. आम्ही IT हब स्थापित करून घेऊ. आम्ही हिंदू मुसलमानांसोबतच राहू. आम्ही दंगल होऊ देणार नाही. आम्ही SC ST यांच्या सोबतच राहू. साहेब, हे तरी असायला पाहिजे ना साहेब. आता हे काय? हे आरोप तर बरोबर आहेत, पण तुम्ही तर एकदम मागेच लागलात नाही त्यांच्या. नाही साहेब, आता हे बघा तुम्ही, दारुल इस्ताफ जामिया निजामिया. दिस इज अन इन्स्टिट्यूशन विच हॅज राईट्स टू कम अप विथ फतवा साहेब. आणि फतवा तर आम्ही नाही काढत साहेब, फतवा तर हे लोकच काढतात. या फतव्यानुसार हे लोक म्हणतात की जर तुम्ही एका पर्टिक्युलर देशामध्ये राहत असाल आणि ते देश जर लिगली म्हणतं की एक पर्टिक्युलर जनावर तुम्ही नाही खाल्लं पाहिजे, म्हणजे आपला भारत देश म्हणतो की तुम्ही गोमातास खाऊ नका, तर तुम्ही ते जनावर सोडून बाकी सगळं खाऊ शकता. तर तुम्ही गोमातास खाऊ शकत नाही. अँड इज ही अ बेस्ट पार्लिमेंटेरियन? इज ही? जो हा फतवा देखील फॉलो करू शकत नाही आणि जो स्वतः लोकांना भडकवतो त्यांच्या विकासासाठी नाही, त्यांचा विकास मुलांच्या शिक्षणात नाहीये, त्यांचा विकास चांगलं घर बनवण्यात नाहीये, त्यांचा विकास मुलींचं 21व्या वर्षी लग्न होण्यात नाहीये, त्यांचा विकास मुलींनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यामध्ये नाहीये, त्यांचा विकास कशातच नाहीये साहेब. बीफ खाण्यामध्ये आहे फतव्याच्या विरोधात जाऊन. आता बघा साहेब साहेब साहेब, हे असं सफेद टोपी घालून, मिशी काढून, छोट्या पॅन्ट घालून कोणी मुसलमान होत नाही साहेब. आमचे मोदी साहेब खरंच इस्लामबद्दल बोलतात जेव्हा ते 99 नावं जी अल्लाची आहेत, उर रहमान रहीम, जो म्हणतो की दयाळू आणि दयावान आहे अल्ला. असा आहे एक मजहब इस्लाम, जे फक्त प्रेम करणं जाणतात. ते आहेत आमचे मोदी साहेब, जे ट्रिपल तलाक काढून टाकून धर्म न बघता एका स्त्रीच्या अश्रूची कदर करू शकतात. ओवैसी साहेब तुमच्याशी भांडण्यासाठी म्हणजे फक्त टोपी घालून पायजामा घालून तयारी करत नाहीयेत. त्यांची तयारी कशी सुरू आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. बरं साहेब. तुम्ही बघा, तुम्हाला भीती वाटेल कशी तयारी आहे. अरे वा. आता बघा, हे रूप पाहण्यासारखं आहे. साहेब, मी सांगते तुम्हाला, खूप घाबरली मी तर. इतकी घाबरली की माझं एक क्लिप होतं जे तुमच्यापर्यंत पोचलं नाहीये. मला देखील त्रिशूल दिलं होतं साहेब, एक डमरू सोबत त्रिशूल दिलं होतं मला. आता मी तेच रूप धारण करणार आहे लवकरच. काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. आणि ते मोदीजींबद्दल काय म्हणतात हे देखील मी तुम्हाला सांगतो. हो, तुम्ही सांगा ना. म्हणालात की मोदीजी खूप ताकदवान आहेत. अच्छा. ते म्हणतात की मी एकटाच फिरतो बरं का मिस्टर मोदी. जर कोणाच्या आईमध्ये हिंमत अशी असेल तर या सामना करा. आणि हे ज्या प्रकारे पाठीमागून वार करतात त्याला मी नाही घाबरत. जर हिंमत असेल तर समोरून वार करा. अच्छा अच्छा, चला, खूप चांगला प्रश्न दिलाय तुम्ही मला. असं वाटते जसं भुकेल्याला तुम्ही जेवण दिलंय असा प्रश्न विचारून. ते म्हणतात वारंवार की ज्ञानवापी मस्जिदला तुम्ही तोडलं. आता तुम्ही ते काढून टाकणार आहात, काशी बनवणार आहात. अयोध्याची बाबरी मस्जिद तुम्ही तोडली. आता तुम्ही सगळे ऐका, हे मस्जिद बनवणारे मुघल होते जे कधी भारतीय नव्हतेच, म्हणजे फॉरेनर्स. बरोबर आहे की नाही? इथले जर कोणी भारतीय इकडची लोक मस्जिद बनवतील, जर त्याच मशिदीला एक मुसलमान माणूसच तोडून वक्फ बोर्डच्या लँडला हडप करून पैसे कमवतात, अशा मुसलमानांना काय म्हटलं पाहिजे? हे बघा, आय गिव्ह यू अ प्रूफ.
Mosque sacrificed for money. Various deal between corrupt politician officials and accused so-called gentlemen to enter into secret deals for cost of Qutub Shahi Mosque. आणि आता हे सांगतंय अगदी सरळ सरळ, MBT leaders staged agitations. MBT वाले ॲजिटेशन्स करतात. MBT इज अनदर पॉलिटिकल पार्टी, हैदराबादमध्ये आहे. मुसलमान पार्टी आहे जी ह्यांच्याशी भांडले आहेत विथ AMIM, demanding severe punishment for the people responsible for demolition of the mosque. हा असा एक बनवलेला हैदराबादमध्ये आहे, ज्या मशिदीला ह्या लोकांनी तोडून प्रायव्हेट पार्टीसोबत हात मिळवून ह्याच लोकांनी दे हॅव मेड अ व्हेरी बिग अपार्टमेंट्स बनवल्यात ह्या लोकांनी. ह्याच्यात त्यांनी अगदी क्लिअरली लिहून ठेवलेलं आहे की दिस हॅपन बिकॉज, हे झालंय कारण की दी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन AIMIM did not evince any interest, काहीच रुची दाखवली नाही. As the people involved in demolition were very close to MIM. स्वतःच्या लोकांनीच ह्याला तोडून पैसे कमवले आहेत. आता सांगा कोणत्या मशिदीबद्दल बोलतायत हे अयोध्यामध्ये, जेव्हा की आपले प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी स्वतः मोठं मस्जिद बनवून देण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. I'll give you one more example, साहब. जे हैदराबादमध्ये शमशाबादचं एअरपोर्ट बनवलं आहे, ते एअरपोर्ट एका मशिदीला तोडून काँग्रेसच्या गव्हर्नमेंटच्या वेळी MIM सोबत मिळून त्यांचे 1000 एकर घेऊन बनवलं आहे, ज्यात अकबरुद्दीन साहेब आधी असदुद्दीन साहेब खूप फडफडले आणि नंतर मग शांत झाले. पण आजपर्यंत हे लोक बाबरी मस्जिद बद्दल बोलत असतात, त्या मोघलांसाठी जे कधी या देशाचे नव्हतेच. माधवीजी, तुम्ही बीजेपीमध्ये नवीन नवीन आल्या आहात. तुम्हाला माहीत नाही, लोक म्हणतात की ओवेसी साहेब बीजेपीची बी टीम आहेत. तुम्ही त्यांच्या विरुद्ध इतक्या बोलत जातात. राजेश शर्माजी, तुमचा जो 30 वर्षांचा अनुभव आहे आपके अदालतचा, त्याला नमन केलं पाहिजे. जर समजताय, प्रत्येक प्रश्नाला खरं समजूनच पुढे जायला पाहिजे. समजा की BJP, भाजपा, असदुद्दीनची बी टीम आहे, तर मला सीट कशी काय देऊ शकतील? मी तर इथे त्यांचे पितळ उघडं करते एक एक सांगून. मी कशी बी टीम असू शकते? मी असूच शकत नाही. नाव आय पुट यू वन मोर स्टेटमेंट. जे AIMIM आणि राहुल गांधी काँग्रेसचे वार करतात एकमेकांवर वार. आज तुम्ही सगळ्यांनी इंटरनेट ओपन करून तुम्ही सगळे शोधा. हैदराबाद लोकसभा पार्लमेंटमध्ये माझ्या अगेन्स्ट कॅन्डिडेट डिक्लेअर केलेला नाहीये आजपर्यंत. स्टेट लेवलवर उघडपणे भाई भाई म्हणतात दोघंही, AIMIMचे असदजी आणि काँग्रेसचे रेवंत रेड्डी नाही, साहेब. राहुल गांधी तर म्हणतात की मोदींचे 2 यार, ओवेसी आणि KCR. तेच तर मी सांगते ना, 2 यार मोदीजींचे. पण या 2 यारांमध्ये KCR तर मामू भांजा म्हणून ओपनली सांगतात हे दोघे. माहितीये तुम्हाला, मामू आहे KCR आणि भांजा आहे अकबरुद्दीनजी, ओवेसीजी. आता हे मामा भांजे बनले, हे पार्टनरशिपमध्ये पण गेले. एवढंच नाही तर हे लोक आपल्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्समध्ये अशी इन्फॉर्मेशन पाठवतात की जिथे जिथे AIMIMचे कॅन्डिडेट्स उभे राहत नाहीत पूर्ण तेलंगणामध्ये, तुम्ही काँग्रेस किंवा BRSला मत द्या. रिलिजियसली असे पेपर उघडपणे मशिदीत वाटले जात आहेत. आणि आता तुम्ही सांगा, ही बी टीम आहे BJPचे. आता बघा, उत्तर प्रदेशमध्ये ओवेसी साहेबांनी आपले कॅन्डिडेट्स उभे केले आहेत. बिहारमध्ये आपले कॅन्डिडेट्स उभे केले आहेत. महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहेत. त्या जागांवरती उभे केले आहेत ज्या मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहेत. मुसलमानांची मतं कापली जातील. फायदा मोदीजींनाच होईल. समाजवादी पार्टीचं नुकसान होणार, RJDचं नुकसान होणार. जो स्वतःच्या मतदारसंघात मशिदी तोडून पैसे कमवतो, कमवून पूर्ण देशाच्या मुसलमानांना तो अंधारात ठेवत आहे, ही कोणती मोठी गोष्ट आहे साहेब. 40 वर्षांच्या शाळेत त्या लोकांनी PhD केली आहे. त्यांचं एकच काम आहे, अंधारातच ठेवायचं. आता मी एकच प्रश्न विचारते, मी उलटा प्रश्न विचारते साहेब, माझा हक्क आहे. काय पूर्ण जगामध्ये, भारत देशामध्ये AIMIM शिवाय कोणतीच मुस्लिम पार्टी जिवंत का नाही आजपर्यंत सांगा?
सांगा ना. एक मुस्लिम लीग आहे केरळमध्ये. हां. तर कुठे बाहेर आल्यात आजपर्यंत? ह्यांना जाऊ दे तिथे, ते पण मरतील तिथल्या तिथे. उद्ध्वस्त करून टाकतील त्यांनाही. आता बघा, जर हैदराबादचा विचार कराल तर हैदराबादमध्ये ज्यांचं सरकार आहे तेलंगणामध्ये, भले मग TRSचं सरकार होऊ दे, भले मग काँग्रेसचं सरकार होऊ दे, भले मग एकेकाळी TDPचं सरकार होतं, सगळे म्हणत होते ओवेसी साहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमचं सरकार नाही चालू शकत. त्यांच्या ब्लेसिंगनेच हां, चालतं. जसं आम्ही भाग्यलक्ष्मीच्या मंदिरात जातो ना, चारमिनारच्या बाजूला, आम्ही आणि अमितजी जातो तिथे भाग्यलक्ष्मीजीकडे नमन करून आशीर्वाद घ्यायला. तसेच हे लोक असदजींचा आशीर्वाद घेत असतील. असदजी, तुम्ही आमच्या डोक्यावर तुमचा हात ठेवा. ह्याचा अर्थ काय झाला? पूर्ण भारत देशात हे लोक मिळालेले आहेत. एवढंच कशाला, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते, कारण आम्ही कोणतेही होमवर्क केल्याशिवाय किंवा कोणत्याही पुराव्याशिवाय बाहेर निघणाऱ्यातले नाही आहोत. 2023 असेंब्ली इलेक्शन झाले आहेत. नामपल्ली एक मुस्लिम डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तिथे थांबले होते फिरोज खानजी, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत. घसा फाडून फाडून त्यांनी 6 लाख बोगस उमेदवार काढले होते आणि काढून त्यांनी सगळ्यांना सबमिट केले होते. GHMCला पण सबमिट केले होते. त्यानंतर जेव्हा रेवंत रेड्डीजी आले होते काँग्रेसचे दरम्यान, आता जे जिंकले आहेत 2023, त्यांनी तिथले चीफ मिनिस्टरना देखील दिले. कोणी दिले? एक मुसलमानाने. कुठचे आहेत ते? काँग्रेस पार्टीचे. त्यांचं तोंड बंद केलं गेलं साहेब. आता हे कोणत्या मुसलमानांचे मसीहा बनत फिरत आहेत? हे कोणाचेही मसीहा नाही बनू शकत मग साहेब. तुमचं तोंड तर बंदच करू शकत नाही कधी. हां, माझं तर नाही करू शकत साहेब. जनतेमधून एक प्रश्न घेऊ शकतो. मॅडमना माझा प्रश्न आहे की मॅडम, हैदराबादमध्ये जे मुसलमान आहेत, तर मग तुम्हाला वाटतं का की या निवडणुकीत ते असदुद्दीन ओवेसींना सोडून तुम्हाला मत देतील? मी तुम्हाला एक गोष्ट विचारते, काय जीवनात मतं सोडून दुसरं काहीच नाहीये? जी लोक प्रत्येक क्षण घाबरून जगतात. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. एक नाव आहे मोहम्मद पहलवान, जे असदजींसोबत काम करायचे पूर्वी. त्यांना ते पहलवान म्हणूनच ओळखले गेले. पूर्वी दंगल आणि अखाडे असायचे ना पूर्वी, खूप ओल्ड स्टाईलचे पहलवान होते. त्यांचा मुलगा आणि ते दोघे सोशल वर्क करायचे असदजींच्या सोबत AMIM मध्ये. तिथल्या वक्फ बोर्डच्या जी जमीन आहे त्यात एक स्मशान आहे मुसलमानांचं. त्याला तोडून घर बांधण्याच्या तयारीत होते AMIM वाले. तर हे दोघे गेले आणि म्हणाले, ह्याला तरी सोडा ओ साहेब, हे वक्फ बोर्डचं आहे आणि आपल्या कुराणमध्ये पण लिहिलं आहे की हे चुकीचं आहे, नाही केलं पाहिजे. पहलवान आहेत तरी देखील जाऊन विचारलं त्यांनी. तेव्हा तिथे दंगली बिंगली झाल्या, ज्यामध्ये अकबरुद्दीनजी आणि ओवेसीजींना खूप चांगलं माहीत आहे की कोणाला कसं भडकवायचं आहे. आई बहिणींच्या शिव्या दिल्यावर कोणताही पैलवान थोडी ना गप्प बसणार आहे भाई. मग त्या मुलाला राग आला. पैलवान साहेब कसे तरी थांबले होते. ते सावध होते. मुलगा तर तरुण होता, तो थांबू नाही शकला. अकबरुद्दीनला मारलं. काय झालं? आयुष्याची इतकी वर्ष तुरुंगात गेली त्याची. आता सामान्य माणसांचा दृष्टिकोन समजून घ्या साहेब, जे छोटे छोटे मदरसे चालवणारे आहेत, पसमंड्या घरातील आहेत. आता आपण हे असं म्हटलं की आम्ही हे करणारच फक्त वोट देण्यासाठी, तर आमच्यामध्ये आणि असदमध्ये काय फरक राहणार आहे तुम्ही सांगा. जेव्हा मोदीजी प्राईम मिनिस्टर उज्ज्वला योजना घेऊन आले होते महिलांना सिलेंडर देण्यासाठी, त्यावर का सिलेंडरवर लिहिलं होतं की हा मुसलमानांचा सिलेंडर आहे, हा सिखांचा सिलेंडर आहे, हिंदूंचा सिलेंडर आहे? तुम्हाला माहित तरी आहे का की त्यांनी हे जे सिलेंडर दिले होते त्याच्यामध्ये मॅक्सिमम% मुसलमान घरांच्या स्त्रिया होत्या. माझ्याकडे डेटा पण आहे जो मी तुम्हाला दाखवू शकते. तर त्यांनी हे ह्यासाठी दिले कारण त्यांना गरिबी माहीत आहे. हे ह्यासाठी दिलं की जो त्रास त्यांच्या आईनी सहन केला आहे, बघितला आहे, ते कोणत्याही आईच्या वाटेला येऊ नये कधी. आम्ही ह्याच उद्देशाने काम करत असतो. आम्ही हीच इच्छा ठेवतो, प्रार्थना करतो की त्या सगळ्या पसमंदा स्त्रिया आणि जितके पण गरीब मुसलमान आहेत, जागे व्हा बाबा, जागे व्हा. जागा, कारण तुमच्या स्वतःच्या जातीतली लोकच तुमच्यावर असा अत्याचार करतायत, भडकवणारी भाषणं देऊन. माधवीजी, तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात, मग तर वागावंच लागेल ना. आणि मुसलमानांचं मत नाही मिळालं मतदारसंघात तर मग कसं जिंकणार? साहेब, आता बीफचं नाव घेऊन तुम्ही वोट मागायला जाल, अयोध्याचं नाव घेऊन तुम्ही वोट मागायला जाल, बाबरी मस्जिदवर भडकणारी भाषणं देऊन तुम्ही वोट मागायला जाल, हे काय पद्धत आहे साहेब?
तुम्ही काय उस्मानिस्तान बनवायला जात आहात तिथे? आता जिन्ना नाही तर जिन्नाचे बाप बाहेर पडत आहेत. अरे तुम्ही मला सांगा की मुसलमान तुम्हाला मत देणार की नाही देणार? साहेब, मुसलमान आम्हाला बरोबर वोट देतील, पण आम्ही त्याच्यासाठी काम नाही करत आहोत. तुम्ही आधी हे जाणून घ्या. बघा, तुमच्या पक्षाचे MLA आहेत टी राजा सिंग. हो हो ते गोशमहल मधून MLA आहेत. हो ना. ते म्हणाले की आम्हाला हैदराबाद मधून मुसलमानांचे मत नको आहे. ते म्हणाले की जी एनर्जी आम्ही मुसलमानांकडून मत मागण्यासाठी वापरत आहोत ती एनर्जी जर हिंदूंसाठी वापरली तर जास्त चांगलं हां, होईल. तर त्यांच्या पहिल्या वाक्यावर बोलूया की आम्हाला मुसलमानांचं मत नको आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी येऊन आम्हाला मत देऊ नये. साहेब, त्याला समजून घेण्याची एक पद्धत असते. त्यांचं म्हणणं आहे, ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जवळपास 10 लाख हिंदू आहेत आणि जर असदुद्दीनजी 5,15,000 मतांनी जिंकत आहेत, तर 10 लाख हिंदूंची मतं पुरेसे नाही आहेत का जिंकण्यासाठी? बस हेच म्हणत आहेत ते. तुम्ही त्यावर काही वेगळंच म्हणत आहात साहेब. मला तर वाटतं की त्यांना निवडणूक लढवायची होती, तुम्हाला तिकीट मिळालं, ते थोडे काळजीत आहेत. साहेब, हा राजासिंग भाऊंचा प्रॉब्लेम नाहीये. पूर्ण देशात जेव्हा एखाद्या स्त्रीला संधी मिळते तर थोडीफार तर जरा प्रॉब्लेम होतेच ना साहेब. कारण हे वुमन एम्पॉवरमेंट इश्यू आहे असा. हे तर चालतच असतं, पण घरात देखील म्हणतात ना, मुलींना 2 दागिने जास्त करून देतात. मग मुलं तोंड पाडून बसतात की नाही ते सांगा. तर अशीच घरातली ही गोष्ट आहे. आता थोडे राजाभाऊ नाराज आहेत, पण ठीक आहे, आता आमच्याबरोबर काम पण करतायत. परवा मी त्यांच्या घरी गेले होते. वहिनी भेटल्या होत्या मला, राजाभाऊंच्या पत्नी. अरे, काय स्त्री शक्ती आहे बोलल्या त्या. अम्मा, आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि जाऊन धूलपेठमध्ये आता पूर्ण कॅम्पेन करूया. आपण अगदी छान ही कॅम्पेन लढवूया. स्त्री शक्तीचं संघटन होत आहेत साहेब तिथे. हेच तर मोदीजींची इच्छा आहे. 33.3 रिझर्वेशन का आणायचंय त्यांना तिथे? म्हणजे ही स्त्री शक्ती एकत्रित होऊन येईल आणि स्त्री बाहेर पडेल. जी हैदराबादची जनता आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? आणि ही गोष्ट जर तुम्ही गाऊन सांगितलं तर खूपच बरं होईल. లేచింది నిద్ర లేచింది మహిళా లోకం దద్దరిల్లింది పురుష ప్రపంచం. याचा अर्थ आहे जागी झाली स्त्री आणि हादरले पुरुष तिकडचे. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये माधवी लतांवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. असा एक माणूस जो आपल्या धरतीला आई नाही म्हणू शकत, तो स्वतःच्या जातीतल्या बाईची काय देखरेख करू शकेल साहेब? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज खटला चालवत आहोत माधवी लतांवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये हैदराबाद मधून बीजेपी उमेदवार माधवी लतांवर आरोप आहे की यांना मुसलमानांच्या घरांमध्ये घुसायचं आहे. आता बघा, बीजेपीचे लोक म्हणत आहेत की माधवी लतांना तेव्हा नोटीस केलं गेलं जेव्हा 3 तलाकच्या विरोधात एक मोठं ॲजिटेशन उभं केलं होतं. खूप मुस्लिम महिलांना या गोष्टीवरून उकसवलं. आता ओवेसाई साहेब म्हणत आहेत की हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे, आमच्या घराचा प्रश्न आहे, ही कोण आमच्या घरात डोकून बघणारी? हो 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 हो. त्यांच्या घरातल्या मुलींना सारखं सारखं विकलं जातं आणि धर्माचं नाव घेऊन हे लोक चुकीची कामं करतात. कुराण देखील असं म्हणत नाही की तुम्हाला तलाक 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 असं एकत्र म्हणायला पाहिजे. कुराण म्हणतं की तुमचं पहिलं तलाक तुम्ही निकाह जसं करता त्याच पद्धतीने मुलगा मुलगी इकडची माणसं तिकडची माणसं बसून पहिल्यांदा तलाक म्हटलं पाहिजे. त्यानंतर 3 किंवा 6 महिन्यांनी तेवढा वेळ त्यांना दिला पाहिजे आणि मग एकाच घरात त्या दोघांनी राहायला पाहिजे. कारण कोणताही धर्म असं नाही म्हणत झालेलं लग्न संसार तोडावं. तरी देखील जर होत नसेल तर दुसऱ्यांदा बोललं पाहिजे पुन्हा त्याच लोकांच्या समोर आणि 3 महिन्यांच्या नंतर तिसऱ्यांदा म्हटलं पाहिजे. आता तुम्हीच सांगा, जर असा नियम असेल कुराणामध्ये की 9 ते 12 महिन्यांपर्यंत तलाक कोणीही 3 वेळा म्हणू शकत नाही, त्यानंतर देखील त्यांनी त्या सगळ्या गोष्टी परत केल्या पाहिजेत मुलीला ज्या त्यांनी लग्नाच्या वेळी घेतल्या होत्या. आणि त्यानंतर मुलांना आणि बायकोला देखील ज्यांच्याकडून त्यांनी तलाक घेतलाय त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी पैसे दिले पाहिजेत. ह्या ठिकाणी जर लोक
दलाल बनून, ट्रिपल तलाक नियम करून आपल्या फायद्यासाठी मुसलमान मुलींना विकत असतील, आपल्या फायद्यासाठी त्यांना पसमंदा ठेवतात, आपल्या फायद्यासाठी ही लोक मुलींना मोठं होऊ देत नाहीत, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ही लोक मुलीच्या शरीराचा व्यापार करतात. मग आता सांगा साहेब, हा कसला त्यांचा हक्क बनतो? हे डेमोक्रेसी आहे का साहेब? बघा people. माधवीजी, आता कुराण शरीफ त्यांचं, शरीयत त्यांची, कायदा त्यांचा, मुली त्यांच्या, निकाह त्यांचे, लग्न त्यांची, मग तुम्ही कोण आहात त्यांच्यामध्ये बोलणाऱ्या? I'm the citizen of this country who keeps the right to interfere into the pain of any woman or any citizen of this country. आता त्यांचा आरोप हा पण आहे की बीजेपीकडनं साहेब, त्यांनी आर्टिकल 19 बद्दल जर कोणी पार्लिमेंटमध्ये पाहिलं असेल तर त्यांनी जोरजोरात ओरडून आर्टिकल 19 बद्दल सांगितलं होतं. इफ यू गो थ्रू हिज स्पीच इन पार्लिमेंट, मोदीभाईने एकच गोष्ट, दे हॅव डन अन अमेंडमेंट, द गर्ल शुड गेट मॅरिड ॲट द एज ऑफ 21, जेणेकरून मुलगी अशा प्रकारचा ट्रिपल तलाक होणार असेल किंवा आणखी कुणी गरीब किंवा गावातल्या मुलींचं लवकर लग्न होत असेल, बालविवाह, तर त्यापासून वाचण्यासाठी मुलींना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी लग्नाचं योग्य वय त्यांनी 21 केलं. ह्यालाच धरून आर्टिकल 19 धरलं. आर्टिकल 19 मध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की हे फ्रीडम इज फॉर लिव्ह इन रिलेशनशिप, फ्रीडम इज फॉर सेक्स, फ्रीडम इज फॉर मॅरेज वेन एव्हर दे वॉन्ट. आर्टिकल 19 म्हणतं की यू कॅन हॅव प्रोफेशनल फ्रीडम, राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच. हे नवीन आता कुठून आणून तुम्ही टाकतायत आणलाय हे? ना नवीन युनिफॉर्म सिव्हिल कोड, UCC, हो. ज्या अंतर्गत लिव्ह साठी सुद्धा कायदे आहेत. ओवेसी साहेब जेव्हा आपकी अदालतमध्ये आले होते तर त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांच्या बेडरूममध्ये डोकावणारा कायदा आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये बेडरूम कुठून आलं साहेब? आता हे तर माझ्या समजण्या पलीकडचं आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतं की ज्या स्त्रियांना माहेरी सुद्धा मुलांच्या बरोबरीने प्रॉपर्टी किंवा असं काहीही मिळत नाही आहे, त्यांचा हक्क बनतो की धर्म न पाहता मुलीला देखील मुलांच्या बरोबरीने हक्क मिळायला पाहिजेत. आता हा बेडरूम कुठून आला प्रॉपर्टीमध्ये? अच्छा, ते कॉट आणि बेड देण्याबद्दल बोलत आहेत का? नाही, बघा त्यांना वाटतं की हे जे सगळे कायदे आहेत, भले मग तो 3 तलाकचा असो, भले तो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा असो किंवा किंवा 33.3 CAA असो वुमेन रिझर्वेशनचा किंवा CAA असो, हे सगळेच्या सगळे मुसलमानांना त्रास देण्याचे हे कायदे आणले जात आहेत. असदजी सगळ्या स्त्रियांच्या मागे लागले आहेत साहेब. त्यांना स्त्रियांना पुढे येऊ द्यायचं नाहीये. ज्या व्यक्तीला स्त्रियांचे अश्रू पुसायचे असतात ना, ते सगळ्यात आधी पुढे येऊन त्यांच्या त्रासाबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल स्वतः ते पार्लिमेंटमध्ये बोलतात. असं कधीही वर्तन ते करत नाहीत. जेव्हा प्रधानमंत्री स्वतः असं म्हणतात की पसमंदा मुसलमान किंवा मुसलमान स्त्रियांना तुम्ही इज्जत द्या, समानता द्या, आणि हे मध्ये येतात की नाही मिळायला पाहिजे, तर कोणाचे द्वेषी आहेत साहेब हे? ते यासाठी कारण त्यांना वाटतं की असे सगळे जेव्हा कायदे येतील, CAA तर येईल, चिरडण्यासाठी UCC कायदा स्त्रिया नाही येईल, मिळणार आमची त्यांना. प्रतिष्ठा आणि आमच्या ओळखीवर सुद्धा प्रश्न उठायला लागतील. मुसलमानांची ओळखच संपून जाईल या देशामध्ये. फक्त असदजींचीच ओळख संपून जाईल. म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की मुसलमान स्त्रियांची प्रगती नाही झाली पाहिजे. त्यांना असं म्हणायचंय की मुसलमान स्त्रियांना स्वेच्छा नाही मिळाली नाही, पाहिजे. ते तर म्हणतात की माझी इच्छा आहे की हिजाब घातलेली मुलगी या देशाची प्राईम मिनिस्टर बनावी. आणि बेनझीर भुट्टो नाही घालणार. बुरखा न घालता, कोणताही फेस मास्क न लावता, काही न घालता बेनझीर भुट्टोजी प्रधानमंत्री बनल्या. सौदी अरेबियामध्ये मिस सौदी अरेबिया देखील येईल. डू यू नो दॅट? आता सौदी अरेबियामध्ये मिस सौदी अरेबियाचे कॉम्पिटिशन चालू आहेत. तर मग तो कोणता असा वेगळा इस्लामांचा देश आहे साहेब? हे मदरसांमध्ये शिक्षण नाही करू देत. 75 वर्षांपासून जे कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 30 दिलंय त्याचा वापर करत नाहीत. पण ते एक मात्र असे माणूस आहेत जे म्हणतात प्रधानमंत्री बनल्यानंतर देखील स्त्रीचा चेहरा कोणालाच दिसला नाही पाहिजे. वाह वाह. म्हणून मी म्हणते रजत साहेब,
हा एकमात्र असा माणूस आहे जो म्हणतो की माझ्या तोंडून भारत माता की जय निघणार नाही. हा असा एकमेव माणूस आहे जो म्हणतो की माझ्या मानेवर सुरा ठेवला तरी देखील मी भारत माता असं कधीच म्हणणार नाही. असा एक माणूस जो आपल्या धरती मातेला कधी आई म्हणू शकत नाही, तो आपल्या जातीतल्या स्त्रियांची काय देखरेख करणार साहेब? काय तुम्ही? आता मला ही गोष्ट लक्षात आली आहे की कमीत कमी तुम्हाला वाटतंय की हैदराबादच्या स्त्रियांच्या मुस्लिम वोटर तर तुम्हाला नक्कीच मिळतील. तिथूनच्या मुस्लिम स्त्रिया तर तुम्हाला मत करतीलच. साहेब, ज्यांना ज्यांना यातून बाहेर निघायचं आहे ना, ते लगेच आम्हाला मतं देतील. जनतेमधून आता आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हल्लीच ओवेसी साहेब मुख्तार अन्सारींच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी गेले होते शोक व्यक्त करायला. तरी देखील तुमच्या पक्षाने याला राजकीय मुद्दा बनवला, असं का? आता ते तिथे काय म्हणाले हेही मी तुम्हाला सांगतो. जी सांगा ना, सांगा. जेव्हा शोक व्यक्त करण्यासाठी साहेब. गेले तर ओवेसी साहेब म्हणाले, इंशाअल्लाह इन अंधेरों का जिगर चीर के नूर आएगा, तुम हो फिरौन तो मूसा भी जरूर आएगा. खूप मस्त साहेब. आता ह्यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. या लोकांना मुख्तार सारखे अजून 8 लोक खून करणारे पाहिजे आहेत. इंडियन एक्सप्रेस. असदुद्दीन ओवेसी बुक्ड फॉर सेडिशन ओव्हर एक्सटेंडिंग लीगल एज टू एलिज्ड ISIS मेंबर्स. आता सांगा, हा आहे मुसलमानांचा मसीहा. ते म्हणाले की मसीहा. कोणीतरी व्यक्ती गुमराह झाला होता, अच्छा. त्याच्यावर ह्या बाबतीत केस चालू आहे. 8 खून केल्यानंतर तो गुमराह झाला. अरे यार, त्याला सोडून दिलं तर अजून खून करून अजून गुमराहच करत फिरेल. आणि याचं मुख्तार अन्सारी सोबत तर काहीच देणंघेणं नव्हतं. मुख्तार अन्सारी तर त्या विभागातून पार्लमेंटसाठी निवडले देखील गेले होते. जर ISIS मेंबर्सना काय म्हणतात मदत पुरवणारे असदजी 40 वर्षांपासून जर जिंकत असतील, तर मग 8 खून करणारे मुख्तार साहेब जर जिंकत असतील कुठून तरी, तर कोणती आश्चर्याची गोष्ट आहे? अशी कोणती गोष्ट आहे? वाय शुड वी बी वरीड अबाउट इट? म्हणूनच म्हणते की असद इज नॉट द बी टीम ऑफ BJP. तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं आहे. असद, मुख्तार अन्सारी हे सगळी लोक एकमेकांची बी टीम आहेत आणि एकमेकांसाठी हे लोक काम करत असतात. आणि सगळा आरोप घेऊन असे चांगले लोक, सज्जन लोक जसे मोदेभाई आहेत, अमितभाई आहेत, ज्यांना चांगलं काम करायचं आहे देशासाठी, कोणताही धर्म मध्ये न आणता त्यांच्यावर ही लोक पुन्हा 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 आरोप लावत असतात. म्हणजे कोणताही मुसलमान असं कधीही समजू नये की खरोखरच अस्सल मसीहा, अस्सल जो असली माणूस त्यांच्यासाठी आहे तो मोदीभाई आहे. तुम्ही म्हणता की औरंगजेबच्या नियमांपेक्षाही वाईट हां. आहे, इंग्रजांच्या नियमांपेक्षाही वाईट आहे. हं. वाटतंय की दोन्ही भाऊ मिळून शासन करत आहेत. हो तर मग चेंगीचेरलामध्ये काय झालं? चेंगीचेरलाचा एक किस्सा असा आहे साहेब की तिथे पारधीवाड्याची लोक अशी असतात जी फक्त फळं विकतात. आमच्याकडे त्यांना म्हणतात पिट्टलू म्हणतात, जी तिकडची भाषा आहे. तुम्ही जर पाहाल तर जी तिकडची ST लोक असतात बिचारे, त्यांना कोणत्याही प्रकारची उन्नती आम्ही त्यांच्यात नाही बघितली. त्यांचं आयुष्य फळं विकत 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 निघूनच जातं. ही लोक सगळ्यात मोठा गुन्हा तुम्हाला माहिती आहे काय केलंय त्यांनी? होळी खेळले साहेब, होळी खेळले. फक्त थोडी गाणी लावली, काही मुली येऊन नाचल्या, नाचत गाचत होळी खेळत होत्या. इतका मोठा गुन्हा साहेब आहे का तो? की तुमच्याकडे मशिदीतून काही तरुण मुलं बाहेर पडतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढले जातात. त्यांच्या मुली तर हिजाब घालून बाहेर पडल्या पाहिजेत. आणि हिंदूंच्या मुली तिथे STच्या इतकी छोटी माणसं आहेत ती साहेब, त्यांचा आवाज देखील बाहेर पडत नाही. ते त्यांच्या घरांच्या समोर व्हिडिओ लावून होळीचा उत्सव करत होते. तुम्ही त्यांचा व्हिडिओ बनवता. हे चांगल्या घरातल्या मुलांची लक्षणं आहेत का? सांगा तुम्ही, सांगा ना. आणि तुम्ही तुमच्यासाठी दोन्ही मुली सारख्या नाही आहेत का साहेब? तुम्ही एक स्टेटमेंट दिलं तरी एक स्टेटमेंट त्याच्यावर तुम्ही गेलात का तुम्ही तिथे?
मुख्तारच्या अंत्यविधीला गेलेलात तुम्ही दुःख व्यक्त करायला. आणि 8 मुली त्यांचं डोकं फुटलंय तिथे. एक मुलगी तर गर्भवती होती, त्याची प्रेग्नंट होती. तुम्ही तिथपर्यंत गेला नाहीत. आम्ही फक्त बोलत असतो. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्या मुलीला भेटण्यासाठी, कारण पोलीसवाले मला जाऊ देत नव्हते तिथे, आणि FIR बाहेर काढले, तर पेटी केसेस. डोकं फोडण्यासाठी पेटी केसेस कराल का तुम्ही? जेव्हा FIR मिळतोय असं ताबडतोब, आणि जेव्हा हेच पूर्ण पारधीवाड्याचे लोक स्वतःची सुरक्षा करून घेण्यासाठी उलटं त्यांच्यावर डोकं फोडून घेतल्यानंतर पण लढत असतात. 307 अटेम्प्ट टू मर्डर लावता तुम्ही त्यांच्यावर. कुठचं डेमोक्रेसी साहेब आहे हे? आणि आता आम्ही जर त्यांच्यावर आवाज उठवला तर मग तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं म्हणता. हां, तर हे औरंगजेबच आहेत, ब्रिटिशर्स पण आहेत तिथे. तोडताय तुम्ही लोकांना. आता भडकवणारी भाषणं देऊन तुम्ही तोडताय की नाही तोडताय हिंदू मुसलमानांना? तुम्हाला नकोच आहे हिंदू मुसलमानांनी कधी एकत्र यावं म्हणून. अहो, कधीतरी तुम्ही चांगलं बोलून बघा ना. एकदा तरी बोला. ऐकायला व्याकुळ झालीये मी इथे. चांगलं तरी बोला, मला ऐकायचंय. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जाते आणि नॅशनल न्यूजवाले येऊन मला कव्हर करतात. तिथेच माझ्या बाजूला एक आई होती, ती रडायला लागली. म्हटलं, का रडताय तुम्ही? तर ती मला म्हणाली, 18 वर्षाचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा, 2 दिवस झाले त्याला एका मुसलमान मुलाने बॅकयार्डमध्ये बसमध्ये कापून इंटेस्टाईन बाहेर फेकले. आता मी ही गोष्ट सांगते तेव्हा मला स्वतःला वाईट वाटतंय. का सांगा बरं? कारण प्रत्येक मुसलमान तर असा नाहीये ना. आणि जो हे करतोय त्याला तर शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. मला अजिबात आवडत नाही जेव्हा पण मी ही गोष्ट सांगत असते. अहो, पण हकीकत तर हीच आहे ना साहेब. आणि हीच गोष्ट जेव्हा मी त्या आईकडून ऐकली साहेब, आणि जेव्हा मी तिला नॅशनल न्यूजमध्ये जायला मदत केली आणि त्यावर मी आरडाओरडी करू लागली, एका तासाच्या आत जी 2 दिवस पोस्टमॉर्टम केलेली बॉडी मिळत नव्हती, एका तासाच्या आत ती बॉडी मिळाली. आता जेव्हा हैदराबादमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढत आहात, हे सगळे इश्यूज तुम्ही सगळ्यांसमोर आणत आहात, निवडणूक जिंकाल तर वाटतं की तुम्हाला काहीतरी भलं करू शकाल तिथल्या लोकांचं? काय भलं करणार साहेब? आजपर्यंत अंधारात आहेत. प्रकाशात घेऊन येणार आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी. सूर्य, उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश आम्ही दाखवूनच राहणार आहेत त्यांना. दाखवूच आम्ही त्यांना. इतिहास निर्माण करू शकू आम्ही की या भारतवर्षात हिंदू आणि मुसलमान भाऊ भाऊ म्हणून राहू शकतातच. हे अब्दुल कलामजींसारख्या लोकांचा देश आहे हे. ह्यावेळी आम्ही त्यांना दाखवूनच देऊ. 400 पार हैदराबादमधूनच दाखवून देऊ त्यांना. आणि हे पण आम्ही दाखवून देऊ पूर्ण दुनियेला, जे मोदीबाईंनी सांगितलंय, सबका साथ सबका विकास. पण मी फक्त एकच लाईन आवडते मला बोलायला. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब आज से. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज से. हम चलेंगे साथ साथ, डालें हाथों में हाथ, क्योंकि सबका साथ परफेक्ट. चला, इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये माधवी लतांवर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. हे लोक बाहेर येऊन म्हणतात या धर्माबद्दल की हा डेंगू आहे. साहेब, मी तुम्हाला सांगते, ज्या धर्माला ते लोक डेंगू बोलले ना, त्याच्याचमुळे कोण ना कोणतरी लवकर वर जाईल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय माधवी लतांवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये हैदराबादमधून बीजेपी उमेदवार माधवी लतांवर आरोप आहे की या कट्टर हिंदूवादी आहेत. माधवीजी, खूप सारे लोक म्हणत आहेत की यासाठीच तुम्हाला ओवेसी साहेबांच्या विरुद्ध मैदानात उतरवलंय, कारण तुम्ही एक कट्टर हिंदूवादी आहात.
आम्ही ह्यासाठीच कट्टर हिंदूवादी आहोत, कारण आम्ही हे मानतो की मानव सेवा हीच माधव सेवा आहे. आम्ही कट्टर हिंदूवादी आहोत. आम्ही कट्टर हिंदूवादी ह्यासाठी आहोत कारण आम्ही हे मानतो की धर्मो रक्षती रक्षतः. पण आजकाल जे ते तमिळनाडूचे जे नेता आहेत, आम्ही उदयनिधी मारन यांचं बोलणं ऐकलं. ते म्हणाले की सनातनला तर अशा प्रकारे संपवलं पाहिजे जसं आपण डेंग्यू आणि मलेरियाला संपवतोय. सर्वनाश करून टाकला पाहिजे. उदयनिधी स्टालिनजींना सगळ्यात आधी तर हे करायला पाहिजे, त्यांच्या घरात जाऊन त्यांची बायको आणि त्यांची आई ज्या घरात पूजा करतात ना, त्या पूजा गादीला सर्वात आधी त्यांनी रिकामी करायला पाहिजे. त्यांची बायको आणि आई रोज घरात त्यांच्या नवऱ्याच्या आणि पतीच्या संरक्षणासाठी रोज आरती करत असतात. आणि हे लोक बाहेर येऊन पॉलिटिक्समध्ये असं म्हणतात की हे डेंग्यू आहे. साहेब, मी तुम्हाला सांगते, ज्या धर्माला ते लोक डेंग्यू बोलले ना, त्याच्याचमुळे कोण ना कोणतरी लवकर वर जाईल. आणि सगळ्यात नवीन गोष्ट तर राहुल गांधींनी केलेली आहे. ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये शक्ती आहे आणि आपण त्या शक्तीसोबत लढायचंय. साहेब बरोबर बोलले ना ते. हिंदू धर्म एक शक्ती आहे. शक्ती बरोबर लढायचंय. समोर बसलीये ना मी. अरे वा, राहुलजींनी पहिल्यांदा आयुष्यात कोणतं तरी चांगलं वाक्य सांगितलंय. एक वाक्य तरी चांगलं बोलले, कारण त्यांची आजी सुद्धा एक शक्ती होती साहेब. ओळखू नाही शकले त्यांना. इंदिरा गांधीजी सुद्धा शक्ती होत्या. जो स्वतःच्या आजीला नाही ओळखू शकला, तो या जगातल्या स्त्रियांना काय ओळखू शकणार आहे साहेब? या भारत माताला तो काय ओळखणार आहे साहेब? बघा, त्या लोकांचं म्हणणं आहे की मोदीजी ह्याच हिंदू शक्तीला एकत्र करून मतं घेऊ इच्छितात. अयोध्येमध्ये राम मंदिरमध्ये जी प्राणप्रतिष्ठा झाली त्याला बीजेपीचा शो बनवला होता पूर्णपणे. साहेब, हे लोक इटलीमध्ये मिळून बोफोर्सचा घोटाळा करू शकतात साहेब. ठीक आहे, त्यांची मालमत्ता आहे ती. आणि अकबरुद्दीनजी स्वतःच्या मशिदी तोडून बाबरी मस्जिद, बाबरी मस्जिद, बाबरी मस्जिद बोलत राहतात. आणि लहानपणी ना टोपी घातली यांनी, ना मिशी काढून आले. तर आता ते येतात हे सगळं करून मुसलमान बनण्यासाठी. आणि आरोप एका मोदीजींवर लावतात, जो आमच्या हिंदूंसाठी, जो इतिहासात आमचा हक्क आहे, एक रामालय बनवलंय. हे लोक मक्क्याला नाही जात का? सांगा तुम्ही मला, हे मुसलमान जे असदुद्दीनजी बोलत आहेत, असदुद्दीनजी मक्क्याला नाही जात का? पहिलं तुम्ही त्या हैदराबादला तोडून फोडून ठेवलेल्या त्या मशिदींना पुन्हा आधी बांधा. सरकाराकडून परत घेऊन ते वक्फ बोर्ड करून पूर्ण ती जागा. मग काय हिंदूंना एक मंदिर बनवण्याचा हक्क पण नाही आहे का साहेब? मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही, मी समजू शकत नाही, तुम्ही माझ्याशी मोठे आहात, तुम्ही मला सांगा. ही लोक पाकिस्तानवरून आलेल्या मुसलमानांसाठी रडत असतात. ही लोक अफगाणिस्तानवरून आलेल्या मुसलमानांसाठी रडत असतात. बांगलादेशमधून आलेल्या मुसलमानांसाठी रडत असतात. इकडच्या मुसलमान बायकांसाठी ज्यांना ट्रिपल तलाक मिळाला, ज्या पसमंदामध्ये राहतात, त्यांच्यासाठी तुम्ही रडत असतात. स्वतःची मशिदी तोडून तुम्ही गपचूप पैसे बनवून घेता आणि बाबरी मस्जिदसाठी तुम्ही रडत असता. जय हिंद कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं असतं, त्याचा काहीतरी वेगळा इतिहास बनवून हे लोक ओरडाआरडी करत असतात. किती त्रास आहे त्या लोकांना ह्या देशापासून. म्हणूनच मी म्हणते साहेब, रजाकार निघून गेले, पण कासिम रजवीचे वफादार इथे राहिलेत अजून. साहेब, जोपर्यंत हे सगळे पण निघून नाही जात या देशातून, इकडच्या मुसलमानांची उन्नती होऊ शकत नाही साहेब. मी सांगते तुम्हाला, इकडच्या मुसलमानांची प्रगती नाही होऊ शकत. कुठे पाठवाल मग तुम्ही त्यांना? साहेब, एकदा आता तुम्ही बघतच राहा, हे तर हरणारच आहेत. फक्त इकडच्या हैदराबाद लोकसभा पार्लमेंटमध्ये नाही, पूर्ण भारत देशात जिथे जिथे हे जात आहेत ना, हिंदू सगळे आणि पूर्ण मुसलमान पण एकत्र होतील आणि ह्यांना हरवून राहतील बघा पूर्ण देशात.
जनतेमधून प्रश्न घेऊ शकतो? हैदराबादमधून के कविता यावी तिहार जेलमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राजकीय षडयंत्रातूनच त्यांना अटक केली गेली आहे. तुमचं काय म्हणणं यावर? त्या निर्दोष आहेत? इतका जर गोंधळ झाला आहे हा कविताजींचा ईडीचा अरेस्ट, तर हा किंग्स ग्रुप जो असदजींना इतका मागून पाठिंबा देतोय, गाडी पण देतो आहे, त्यांना शास्त्रीपूरमध्ये घर पण बनवून दिलंय, त्यांना फंडिंग पण करत आहेत, मग हा ईडी अजून बाहेर का नाही आलाय सांगा? यासाठी कारण तिकडचे जर्नलिस्ट घाबरतात त्या असदला. साहेब, ही दुनिया खूप मोठी आहे, इथे खूप जखमा लागतात. प्रश्न कोणी कशावरही विचारलं तर तुम्ही त्यांना ओवेसी साहेबांना कनेक्ट करून देता. ते के कवितांच्या गप्पा गोष्टींबद्दल बोलले होते, तुम्ही त्यांना आणलं. आता के कविता कारण कविताजींचे वडील जे केसीआर साहेब आहेत, असदुद्दीनजी, जे AMIMचे प्रेसिडेंट आहेत, मामा भाचे आहेत साहेब. तुम्ही समजू शकत नाहीत अजून. ते तर उघडपणे सांगतात मामू भांजा, मामू भांजा, मामू भांजा. जेव्हा मामा भाच्याचं नातं आहे तेव्हा सगळं मिळून मिसळून असतं ना साहेब. आता तुम्हीच सांगा, मी तर खूपच लहान आहे ह्यांच्यापेक्षा तरी. मी तर नवीन नवीन आली आहे पॉलिटिक्समध्ये, मला काय माहिती असणार मामा भाच्याचं नातं. आता कोणी नाही म्हणणार की तुम्ही नवीन नवीन आलात. आम्ही ऐकले की तुम्ही खूपच सुंदर भजनं गाता. तर तुम्ही जर आमच्यासाठी एवढं सगळं झाल्यानंतर एक छानसं गोडसं राम भजन गायलं तर या शोची शोभा अजून वाढेल. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. माधवीलताजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि तुम्ही खूप बेधडकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि असं कोणी म्हणणार नाही आता तुम्ही राजकारणात नवीन नवीन आला आहात. तुम्ही तर म्हणजे एकदम फुल फ्लेजेड राजकारणासारखी उत्तरं दिलेली आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल मानसिंग यांचा निर्णय. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला माधवी लतांवर. राजकारणामध्ये नवीन आहेत पण राजकारणाला योग्य प्रकारे जाणतात. आपण त्यांना त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या ऍक्टिव्हिझम पर्यंत प्रत्येक प्रकारची प्रश्न विचारली. त्यांनी खूप बेधडकपणे आणि सफाईदार उत्तरं दिलीत. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज सुप्रसिद्ध डान्सर सोनल मानसिंग यांच्या निर्णयाची. आम्ही ऐकलं होतं की दगड फेकला तर आरसाच तुटतो, पण आज समजलं की हा समाजाचा आरसा दगडाला देखील तोडेल. आणि अग्निशिखा, द्रौपदीला अग्निशिखा म्हणायचे. आज एक आणखी अग्निशिखा आमच्या भारत मातेची प्रतिभावान पुत्री इथे बसली आहे. ह्यांच्या सगळ्याच बोलण्यामध्ये सत्य झळकत होतं, आत्मविश्वास झळकत होता आणि या भारत भूमीच्या गौरवाची गाथा झळकत होती. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सगळ्यांचा प्रयास ह्यावरच चालत राहू दे. नाव उज्ज्वल करू दे स्वतःचं, नाव उज्ज्वल करू दे भारत मातेचं आणि सगळ्यांच्याच तुम्ही बना दीदी, मोठी बहीण. याच विश्वासाने की माधवीलता अशाच प्रकारे जनतेचा आवाज बनत राहतील, गरिबांसाठीची सेवा करत राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी सामना कठीण आहे. सामना ओवेसी साहेबांसोबत आहे. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. त्या या निवडणुकीत त्याच उत्कटतेने लढू दे आणि यश मिळू दे. आपली भेट पुन्हा होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.